चित्रपटाची कथा एक नायिका प्रधान चित्रपट असल्यामुळे नायिकेपासून सुरुवात होती आणि नायिका ही मध्यवर्ती असल्यामुळं ती नायिका मराठमोळी आहे आणि ती कशी स्ट्रॉंग आहे ते आपण त्यात दाखवायचा प्रयत्न केला. चित्रपटामध्ये आपण अंमली पदार्थाच्या विरोधात भाष्य केलेलं आहे की आज अंमली पदार्थ समाजातला कसा विळखा घालून आहे. देश आंतरराष्ट्रीय पातळीवर एका टेररिझम वरती लढतोय, तसा हा भारताचा अंतर्गत दहशतवाद जो आहे व्यसनांचा, त्याच्या विरुद्ध आपण लढा दिला पाहिजे. आणि ती ही नायिका, या चित्रपटाची नायिका, ते थांबवण्याचा किंवा थोपवण्याचा प्रयत्न करते, त्याच्या विरुद्ध लढा देते अशी थोडक्यात कथा आहे. विवेक भालशंकर, शातीर द बिगिनिंग या चित्रपटामध्ये मी संग्राम हे पात्र साकारतोय. संग्राम हे थोडं ग्रे शेड पण आहे आणि नंतर तुम्हाला त्याचं एक वेगळी शेड सुद्धा बघायला मिळेल. तर शातीर हा असा सिनेमा आहे की आपल्या सभोवताली काही ना काही गोष्टी वाईट घडत असतात, ते ड्रग्स असेल किंवा बाकी क्राईम जे चालू असतात, पण त्याविरुद्ध कोणी आवाज उठवत नाही. आपण ते सहन करतो किंवा आपण लक्ष न देता तिथून आपली वाट काढतो. पण शातीर या चित्रपटाची नायिका ज्यावेळेस इतक्या मोठ्या गोष्टीला तोंड देते, तिथे कसं देते, तिच्या ती हिंमत कुठून येते आणि ती प्रत्येक गोष्ट कशी फेस करते आणि सगळ्या गोष्टी कशा करते, ते बघायला प्रत्येकाला आवडेल. आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येक महिलेला असं वाटेल की आपणही हिच्यासारखंच इन्स्पायर होऊन आयुष्यामध्ये काहीतरी चेंज हा आणू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या 13 जूनला आमचा शातीर येतोय, तो तुम्ही नक्की बघा. मी रेश्मा वायकर. मी या मूव्हीमध्ये आकांक्षा नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे. ही माझी डेब्यू मूव्ही आहे. त्याच्या समवेती जसं तिला समजतं की आपल्या कॉलेजमधली काही मुलं ड्रग्सच्या आहारी चाललेली आहेत, अंमली पदार्थांच्या आहारी चाललेली आहेत, तर ती मनात जिद्द बाळगून, आत्मविश्वास बाळगून जे काही ड्रग्सचं रॅकेट चाललेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी ती आपल्या कॉलेजच्या मुलांनाही इन्स्पायर करते. आणि अशा पद्धतीने तिला होणारा त्रास, त्याच्यामध्ये येणारे अडचणी, याचा सगळा प्रवास आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे, तर तुम्हाला तो चित्रपटामध्ये दिसेल.